मस्त गच्चीवर जायची इच्छा होती पण ओ बाई गाईस, अरे बापरे, तुझ्या मेहनतीवर पाणी 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 गेले, ते कपडे सगळे ओले झाले वरचे. परत पाऊस सुरू होणार आहे. माऊ उडून जा, तू उडून जा. हाय साहाब गाईस, हे बघा इकडे झाड पडून गेलं, म्हणजे झाडाची फांदी तुटून गेली. एवढ्या जोरात वादळ आलं ना. तर आहे ना, अजूनपर्यंत आमचा पिझ्झा आलेला नाही. आम्ही ऑर्डर केलेला आहे केव्हांचा. आता बघू ते येतील ना, तर म्हटलं फ्री मध्ये द्या. डॉमिनोजला पोहोचलेले पण इथे अजून पण गर्दी आहे. बाई एवढी गर्दी, एक कोणाची पिझ्झा बनवता यार, आपला पिझ्झा सोडून. चला गाईस फायनली ओ पकड रे, एका ताने नाही पकडला जाणार, तूच पकडतो. गाईस बघा, हा तो पिझ्झा आहे जो आम्ही मागवलेला आहे. आता मी तुम्हाला पिझ्झा दाखवतो. मी ज्यासाठी आम्ही 2 तास वेट केलाय ना, तो दाखवतो. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस बघा, माझ्या मागे पाऊस पडतोय. उन्हाळ्याचा पहिला पाऊस, पावसाळ्याचा नाही, हा उन्हाळ्याचा पहिला पाऊस आहे. 6 मे उन्हाळा चालू आहे आणि पाऊस पडतोय. बघा एवढं वारावादळ सुटलं होतं ना आता, आणि जोरात पाऊस आलेला आहे. बिन मौसम की बरसात आहे. काही वेळ चालेल आणि लगेच बंद पडून जाईल. एकदम जोरात वीज आहे ना, खडखड असं खडखड करत होते. पण माझा आज प्लॅन होता की मी आहे ना, म्हटलं आज सनसेट पॉईंटला जाऊ, म्हणजे जिथे मी टेकडीवर जागा आहे ना, तिथे जाऊ, मस्त सनसेट वगैरे बघू. पण आता पाऊस पडलेला आहे, बघू संध्याकाळी जाईल. आता तर नाही, आता दुपारचे 2 वाजता आता फोन जाईल, मस्त जाईल संध्याकाळी वगैरे. आणि पाऊस नसेल तर जाईल, जर पाऊस असला तर ओलवून जाईल. गाईस हे पा वारा वादळ, फक्त हवा आहे, हवावाला पाऊस आहे. हा पावसावाला पाऊस नाही, हवावाला पाऊस आहे. ते काय, ते बंगाल साईडने सगळं चेंज होत राहतं ना वातावरण, तर फिरून फिरून सगळे इथे येतं, मग त्यामुळेच होतं हे. ते समुद्रात काहीतरी झालं, मग इकडे लगेच इकडे वातावरण चेंज होतं. गच्चीवर जाऊन दाखव म्हटलं. मस्त गच्चीवर जायची इच्छा होती पण ओ बाई गाईस, अरे बापरे, एवढा जोरात कपडे उडून जातील. आई एवढं गंध वारावादळ सुरू आहे आणि पाऊस पण जोरात पडतोय. हे कपडे काढावं लागतील, नाही तर सगळे उडून जातील यार. मी हे पकडून घेतलं, हे उडत होतं सगळं, सगळी घाण होऊन गेली खाली. गाईस हे देखो, आमच्या माऊचा पहिला पाऊस आहे हा. माऊ, याला पाऊस म्हणता माहिती का? हे देव पाणी पाडतो वरतून, याला पाऊस म्हणता. इकडे बघ, पावसाची इन्फॉर्मेशन मी तुला खाली जाऊन देतो. आता पावसाचा एन्जॉय करतो. याला पाऊस म्हणता, पण हा आहे ना वारावादळवाला पाऊस आहे. हा पावसाळ्यावाला पाऊस नाही आहे. पाणी येतं सगळं मध्येव, थोडं मध्येव बस. गुडगलवाली माऊ आहे आमची तू. कसं वाटतंय? थंड थंड वाटतंय ना? हवा येते ना छान छान. खायला टाकलं तर खायला खाल्लं. शिएमडी माऊ, शिएमडी माऊ आहे काय आमची शिएमडी माऊ. हे कुठून कुठून पाणी पडतंय, इथून ते तिथून. भाई 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 साहब, हे बघा ना, असं इथून येतंय आणि इथे पाणी पडतंय. तुझ्या मेहनतीवर पाणी 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 गेले, ते कपडे सगळे ओले झाले वरचे, जे तू या साईडचे टाकलेले ना, सगळे ओले झाले. मग ते आता वारा वादळ एवढा सुरू आहे, सगळा पाऊस उलटा तिरपा चालू आहे. पडत होते पण मी वाचवून घेतले. बेबे तुमचे कपडे ओले झाले वरती. माऊ तुझे पण कपडे ओले झाले वरती. काय करायचं आता? कंप्लेंट करायची का पोलीस स्टेशन मध्ये? पाऊस वगैरे तर होतच राहील. आता जेवण करून घेतो. पाऊस तर दिवसभर चालेल. नाही थांबून गेला वाटतं, पाऊस थांबला बघा. आणि काय घाण करून चालला गेला, सगळी घाण केली. चला आता जेवण करतो. मम्मी इथे कपडे वाळवते, आता इथेच लावावं लागेल. काय बाहेर पाऊस चालू आहे. जेवण करतो मी आता. चल 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 चल. अरे बापरे बापरे, वारा, तू उडून जाईल माऊ, तू उडून उडून जाईल तू, उडून जाईल तू. हाय, परत सुरू झालंय अरे नाटक. अरे तिकडे नको जाऊ, पाण्यात नको जाऊ, पाण्यात नको. पाव खराब होतील तुझे पाव. अरे इकडे यार, आम्हाला जायचं तर काही सनसेट पॉइंटला. सनच गेलेला आहे. सण आला होता अर्ध्या तासासाठी. सण अर्धा तास येऊन त्याचं काम करून चाललं गेलं, सगळं सुकवून टाकलंय. आता परत वारावादळ सुरू झालेलं आहे. पावसाचा येण्याचा टाइम आहे. मुत्री, पाऊस तर नाही आला पण हिने पाऊस केला इथे, है ना? चला
फिरा फिरा पळा 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 पळा. काही पण नको उचलू, काही पण नको उचलू तू, काही पण नको उचलू, काही पण. काय उचललं, काय उचललं? करा आ काय ते सोड, असं काही पण नाही खायचं. पण एवढं मध्ये टाकून दिलं. काढ 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 काढ, बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ. गंदी मला लागत नाही ना. काय ते काय अरे टमाटा असेल वाटतं. काही पण खाते. असं काढावं लागतं तोंडात ना तिच्या. परत परत उचललं तू काही ना काही. बदाम, ते बदाम खाऊ देतो. बदाम चांगला असतो ना, बदाम खाते ती. काय भारी वातावरण झालेलं आहे गाईस. अशा वातावरणामध्ये ना असं सनसेट पॉइंटला एक नंबर मजा येईल. पण आता आहे ना परत पाऊस सुरू होणार आहे. उडून जा तू, उडून जा. हाय साहाब गाईस, हे बघा इकडे झाड पडून गेलं, म्हणजे झाडाची फांदी तुटून गेली. एवढ्या जोरात वादळ आलं ना, फांदी तुटून गेली. भाई ते पण वायरींवर पडलेली. आणि बरं वायरींना काही झालं नाही, तुटल्या असतात तर सगळं ते परत लाईट वगैरे चालली गेली असते कितीतरी तासासाठी. हो हो होय 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 होय. कूद त्याच्या अंगावर कूद. अरे सुमित, तू आमच्या घरात काय करतो रोज रोज आहे? कबर आलाय, कबर आला, कबर म्हणजे मी तर गाईस आम्ही ना आज जाणार होते सनसेट पॉइंटला. पण पाऊस आणि वातावरण असं होतं की आम्हाला जाताच आलं नाही. आता आहे ना मी आलेल्या पिझ्झा खायला म्हटलं. भाई संध्याकाळपासून लाईट गेलेली, आता वाजता रात्रीचे 9 आणि ना लाईटच नाही होती. तर आता आम्ही आलेले पिझ्झा खायला. मी आहे माझ्यासोबत सुमित आणि शुभम. तो आम्ही आता पिझ्झा खाता. बस आता ऑर्डर वगैरे देता, पिझ्झा खाता. हे काबर घेतलं मी गाईस. तर रात्रीची आता 10:30 होत आहे. आम्ही आहे ना तिकडे गेलो ते 9 वाजता. बट जळगावमध्ये आज 12 वादळ आलं आणि त्या पाऊस पण पडला ना, तर त्यामुळे खूप दुकानं बंद होते पिझ्झाचे. म्हणून आम्ही डॉमिनोजला गेलो ते. आणि सगळी गर्दी आहे ना पिझ्झा डॉमिनोजला. आणि ज्यांना पिझ्झा खायचा होता ना सगळे डॉमिनोजला आले होते आणि बाकी सगळे बंद होते ना, त्यामुळे एवढा टाईम लागतो. आम्ही घरी येऊन गेलो डॉमिनोजवरून. ते म्हणे की इथे 1 तर 1.5 तास लागेल म्हणे. तर आहे ना अजूनपर्यंत आमचा पिझ्झा आलेला नाही. आम्ही ऑर्डर केलेला आहे केव्हांचा. आता बघू ते येतील ना तर म्हटलं फ्रीमध्ये दे. आम्ही केव्हांचा ऑर्डर केलेला आहे. 2 तास झालेले आहे आम्हाला ऑर्डर करून अशी. आणि ते म्हटलं ते 1.5 तासात येईल म्हणे पिझ्झा. पण पेंडिंगवरच 13 मिनटं पेंडिंगवर. 10 वाजेचं चालू आहे, आता 10:30 होत आहे. काय करायचं शुभम सुमित? याच्या पोटामध्ये एवढे कावडे कू करताय. माझ्या पण सेम याच्यासारखे आलं ते. तो त्याने तर जेवण पण केलेलं आहे, तुला माहिती आहे. तो म्हणे की मी आहे ना जेवण करेल मग तुमच्यासोबत येई म्हणे. त्याने घरी पावभाजी पण खाल्ली, 4 अंडे पण खाल्ले, भाजी आणि पोळी पण खाल्ली. मग तो पिझ्झा खायला येणार होता आमच्यासोबत. जाऊ द्या गाईस. आता आहे ना आम्ही आलेले घरामध्ये अंडा केलेले आहे मम्मीने. तर मी तर नाही खात, तू खातो. पण मी तुला खाऊ नाही देणार कारण की पिझ्झा मागवलेला आहे ना आम्ही. मध्ये अंडा सगळेजण खात आहे. मग हिला पण ही मधूनच आली. आधी येणे 1 अंड खाल्लेलं आहे, खाल्लंय. अय जा ग जा. गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे. दे तिला. मग कसं खाईल ती? बकासूर. दुसरं दिलं तर खाणार नाही, हे आधी पाहिजे तिला. तुझ्यासारखी शुभम ती, तुझ्यासारखी म्हटलं ती. 2 मैत्रिणींचं भांडण. हिचे लाड केलेले ना चालत नाही घरामध्ये. म्हणजे जर हिचे आम्ही लाड केले तर ही तिला मारते, तिच्या अंगावर जाते. हा चल ग स्कूबी, स्कूबी नीट घे. चल फिरो. रस्त्याचे काम सुरू आहे आणि ना रस्ता बंद करून देत आहे. हो थांब रे थांब रे. चल चल चल. मग नीट जायला जागा नसते. चल आरामात. बघा असं हायटेड करून दिलेलं एका साईडने. मग एका साईडने अशी
जुगाड करून जागा बनवावं लागते. बाय द वे गाईस, असे आम्ही आता निघालेलो आहे डॉमिनोजला, कारण की ना केव्हापासून 2 तास होण्यात आलेले आता ऑर्डर द्यायला. भाई बघा ना एवढं सुमसाम आहे. आता फ्री मध्येच घेऊ यार. 30 मिनिट्सची ते गॅरंटी देतं की 30 मिनिट्स मध्ये पोचव, पण आलाच नाही तर फ्री मध्ये ऑफकोर्स. आणि तुम्हाला दाखवतो गाईस की आज वारा वादळ आलं होतं ना, तर किती झाडं पडलेले म्हणजे फांद्या वगैरे. हे बघा जसं की ओ त्यानंतर हे आई वारा वादळचं काम आहे सगळं. ओ लाईट लागला रे, आपण आले आणि लाईट लागले भाई. वाव, थंडी थंडी हवा लागते ना गाईस, काय सांगू तुम्हाला. एकदम थंडी थंडी हवा लागते, कारण की ना आता पाऊस पडून गेलेला आहे, म्हणजे थंड वातावरण आहे. कसं वाटतंय रे सुमित? भारी वाटतंय ना. चालू मग गाडी. फक्त समोर लाईट, 5 वाला लाईट दे, 5 वाला मोठा वाला लाईट फेकून मार समोर. हा डॉमिनोजला पोहोचलेले, पण इथे अजून पण गर्दी आहे बाई. एवढी गर्दी. एक कोणाची पिझ्झा बनवता यार आपला पिझ्झा सोडून. यांना काय वाटतं माहिती का, घरचे पिझ्झा आहे ना, लोक घरी काही पण खाऊन घेतील. आता आपण इथले जे आलेले त्यांचा पिझ्झा बनवून देऊ. गाईस आमची ऑर्डर तर इथे ना रेडी होती, फक्त ना डिलिव्हरी करणारे बॉयज आहे ना ते खूप बिझी आहे. बिकॉज ते म्हणे की ना म्हणे आमचे एवढे ऑर्डर पेंडिंगवर आहे. हे जे रॅक दिसतं ना पूर्ण बॉक्सेस आहे सगळे पेंडिंगवर आहे म्हणे आमची ऑर्डर. तर आम्ही सॉरी म्हणे काही करू नाही शकत, पावसामुळे झालेलं आहे. त्यांना म्हटलं एक काम करा, तो तसा जो बॉक्स आहे ना त्या बॉक्समध्ये आमचा पिझ्झा आहे, तर त्यांना म्हटलं एक काम करा, गरम करून देऊन द्या म्हटलं आम्हाला. आणि गरम करून मग कसं फ्रेश पिझ्झा भेटेल ना, गरम थंडा पिझ्झा त्यांनी आता केव्हापासून गरम ठेवला असेल, म्हणून त्यांना म्हटलं गरम करून देऊन द्या. आता गरम करून भेटेल पिझ्झा. थोडा वेळ लागेल, अजून 2 तासापासून थांबलेले आम्ही पिझ्झासाठी. त्यांना म्हटलं फ्रीमध्ये द्या. ते म्हणे आम्ही करूच नाही शकणार म्हणे तसं, कारण की खूप ऑर्डर पेंडिंगवर पडलेले. सुमित, फ्रीमध्ये खायची इच्छा काय करणार आहे, पावसामुळे घाण झाली सगळी. पण आता तू घरी कसं काय जाईल? मी थोडी सोडणार आहे तुला. एवढ्या 11 वाजता मी सोडेल तुला वाटतं? बिलकुल नाही. चला गाईस फायनली पकड रे. एका ताने नाही पकडला जाणार, तूच पकडतो. पिझ्झा तयार आहे आणि पिझ्झा खूप मोठा आहे. हे अजून घ्यायचे का? खरंच ना. काय काय अच्छा, अरे हा हे तर मला डिक्कीत घ्यावं लागेल. थांब 1 मिनिट थांब ना, मला इथेच घेऊ दे ना दादा. गाईस आम्ही आमचा पिझ्झा घेऊन पोहोचलेले घरी, आणि तुम्हाला पिझ्झा दाखवतो मी, ज्यासाठी आम्ही 2 तास वेट केलाय ना तो दाखवतो. गाईस बघा, हा तो पिझ्झा आहे जो आम्ही मागवलेला आहे आता. आणि भरेल का पोट? नाही तर चिवडा आहे आपल्याकडे. 800 रुपयाचा पिझ्झा घेऊन नंतर चिवडा खायचा. चालेल, काय करू शकता. हे आणलेलं तर भरून खाता पिझ्झा. वेगवेगळ्या टाईपचे पिझ्झा आहे ते. मार्गेरित्ता आहे, चिरगेरित्ता आहे, फार्म हाऊस आहे, त्यानंतर कॉर्न आहे, त्यानंतर ओनियन आहे, त्यानंतर पनीर चिल्ली आहे. सोडा यार, भूक महत्वाची. आता खातो आम्ही. गाईस आमचा पिझ्झा संपला होता, शेवटच्या पीसवर आला. अर्धा दिला त्याला, मी खातच होता. तो बोलला म्हणे देऊन दे म्हणे तो मला. काय करते हे काय? एक काम कर, टमाटा दे तिला, पण त्याच्यात मसाला लागलेला आहे, नको, जाऊ दे. काय करायचंय? शोकेश मध्ये ठेवायचा का एवढा मोठा पिझ्झा खाल्ला म्हणून? चला झाला, पिझ्झा खाऊन झाला. बरोबर टाइमावर. थोडा वेळ आधी आला असता 3-4 पीस भेटले असते खायला. माझं भरलं होतं तरी जबरदस्ती खाल्ला. गाईस आता वाजलेले रात्रीचे 12 आणि आम्ही बघतो आता मॅच. बिकॉज आता जिथे मॅच होते ना वानखेडेला, तिथे पण पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ड्रॉ झाले, म्हणजे ड्रॉ थांबलेली मॅच. बस आता मॅच बघताय, पिझ्झा वगैरे खाल्लेला आहे, आणि आता बस आता झोपायची तयारी. मॅच वगैरे बघून झाल्यावर सकाळी उठायचं असतं 6 वाजता. ती उठवून देते, कारण की तिला फिरवायला न्यायचं असतं सकाळी गच्चीवर घेऊन जातो. बस तर मी ह्या ब्लॉगला इथे एंड करतो. उद्या आहे वेदचा बर्थडे, आणि बघू काय. अगं मम्मी, मम्मी 12 वाजले, बर्थडे त्याचा. मग विसरून गेला होता मी पण.